त्यांच्यामुळे हे लोक टँकर पण मागवत नाही. पाणी नाही आहे आज आमच्याकडे. नळ नाही आहेत बिलकुल, पाणी नाही आहे. काय करावं सांगा आता. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज बघा आहे ऋतुजाचा पेपर आणि आमच्याकडचं बिलकुल पूर्ण पाणी म्हणजे आमच्याकडे नळच नाही आलेलं आहे हे म्हणायचं आहे मला. आता 2 दिवस आमच्याकडे नळ नाही येणार आहे. विचार करा 2 दिवस आता आम्ही काय करणार, कसं करणार, इतका विचार पडला आहे. भांडे पण नाही घासलेले आहेत, म्हणजे इतकं मी थकून येत आहे, करत आहे. तर त्याच्यामुळे काय होतं आहे. आणि काल पण ऋतुजाचा पेपर होता, तर त्याच्यासाठी पण मी गेलेली होती. नुसतं बाहेर जाऊन येऊन इतके माझे पाय दुखत आहे, इतके दुखत आहे की मी आता उभं पण नाही राहू शकत आहे. वन साईड कमरेपासून माझा पूर्ण पाय एक भयंकर दुखत आहे. तर अशामध्ये नाही का मी काल काय केलं, भांडे वगैरे घासले नाही, झोपली. मला काही माहीतच नव्हतं न येणार नाही वगैरे. आता सकाळी उठून बघते तर वॉशरूमला गेल्यावर माहीत पडते. आता बरं झालं 2-3 बकेट आम्ही भरून ठेवतो. तर त्या बकेट होत्या तर वॉशरूमला ब्रश करायला वगैरे झालं. तर ब्रश वगैरे करून घेतला आम्ही. आता उद्यापर्यंत आता काय करणार. 2 दिवस नळ नाही येणार आहे म्हणताय. स्वयंपाक कशी करणार, काय करणार, काय खायला घालू. आधीच पैसे पाणी कमी आहे. म्हणजे 1200तले भाजीपाला वगैरे सगळं आणलं मी, म्हणजे पूर्ण नाही आणला, म्हणजे त्या 1200मध्ये आपलं चालवत आहे आता घर, नाही का. सगळं टेन्शनच सुरू आहे आता. चला ऋतुजाला येते सोडून मी. तू म्हणते मी अडॉप्टेड आहे. तू नाही आहे. मी हां मी आहे. हो. मी तर नाहीये. मी नाहीये. कोमल आहे. नाही. कोण आहे? ऋतुजा आहे. ऋतुजाला हॉस्पिटल मधून आणलंय. हॉस्पिटल मध्येच पैदा होते. हा तर पण तू अलग हॉस्पिटल मध्ये होती. मम्मीला म्हटलं एका जणाने घेऊन जाऊ. माझी मम्मी येते. तू आहे. मी नाही. मी मम्मी का दिसते. मी पण दिसते. मी दिसते ना. हो का कोमल? मस्करी कर. रडून दिलं. रडू नको. जा कोंब घेऊन ये. हेअर विंचरून देतो. मस्करी करता येते. रडायला लागली तू तर रडू नको. हां चल कपडे घाल चल. तर बघा इथे कुठून यांचा टॉपिक निघाला माहीत नाही की तू मम्मीची मुलगी नाही आहे, तुला हॉस्पिटलमधून आणलं. कोमलने का अशीच ऋतुजाला चिडवत असते आणि ऋतुजा इतकी मनावर घेते ना, तुम्हाला काय सांगू. रडून दिलं अक्षरशः तिने. आणि असं बऱ्याच वेळा होतं. कसं तरी हिचा मूड ठीक केला बघा आणि चल म्हटलं कॉलेजची तयारी कर, कारण आधीच पाणी नाही आहे आणि चहा बनवायला सुद्धा पाणी नाही बघा. वगैरे भरली का? ती पाण्याची बॉटल दे का तिला भरून, तेवढी थोडीसा असेल पाणी त्यात. चल मी बॅगमध्ये टाकू का हे? बघ मी पेन घेतले. कुठे गेले पेन माझे? हे कशाला घेऊन चालली एवढं सगळं? मग कुठे ठेवले? नाही ते राहू दे. चल बॉटल घे. चला अरे माझा दुपट्टा दे ना कोमल, दुपट्टा दे. चला चला लवकर. हा वेळ होत आहे. किती वाजले? तिच्या टायमिंग नाही बघता येतं मला, कॅमेरा नाही तर. हां चला लवकर चला, पटपट चला. पण तसं आता ना पाणी नाही तर ह्यांचा झाला मूड ऑफ. आंघोळ पण नाही करायला मिळाली, काही नाही. तर त्याच्यामुळे कसं आहे आता सगळ्यांचेच मूड ऑफ झालेले आहे. पाणीच नसल्यावर काय काम करणार आहे सांगा. म्हणून आता चाललो बघा. म्हणून उठायलाच बघत नव्हती. लेट बिल्डिंगवाल्यांनी पाणी संपवून ठेवलं. काही तर आम्हाला माहीत पण नाही पडत पाणी येणार नाही येणार, काहीच माहीत नाही पडत. चल लवकर चल. चलो मॅडम झालं आवरलं.
इथे आहे माझ्या हातात लॉक. चला घे. काय म्हटली? करते घाई घाई करते. चल. तर आता निघालो बघा आम्ही कॉलेजला सोडण्यासाठी ऋतुजाला. आणि चहा पाणी घेतलं नाही ना म्हणून इथे बघा चहा घेतोय. एका कपामध्ये आम्ही तिघीजणी चहा पितोय बघा. म्हणून मी कोमलला पण सोबत घेऊन आली होती की ॲटलिस्ट कोमलला पण चहा वगैरे इथे भेटला पाहिजे. पण बिस्किट पण खाता नाही आलं इथे रस्त्यात. एवढ्याशा चहामध्ये काय बिस्किट खाणार आहे. दोन्ही पण तुला आवडलं का नाही? आज आता भेलवरच. कधी नाही तसं पण काही नाही होत. पण पाणी कधी येणार आहे? पाणी कधी येणार आहे माहित नाही. आता पाणी कधी येणार आहे. आलं पाहिजे आज कधी राहत आहे. आहे ना बॉटल त्यात चहा बनवला. थोडं आहे पाणी पण पिऊ नाही शकत मन भरून है ना. तेच तर बघा आता आमचं झालं इथे चहा आणि हे केलं मी शेवमुरमुरा खाल्ला. तर चहा माहिती आहे मी एक बॉटल घेऊन गेली होती. ती बॉटल भरून आणली मी आणि मग त्याने मी चहा बनवला. आता बाहेरचं पण किती खाणार आहे नाही का. बाहेरचं म्हणजे एक तर आधीच पैसे पाण्याची प्रॉब्लेम आहे आमची. खूप कमी पैसे उरलेले आहे आणि वरून त्याच्यामध्ये काय काय करणार. बाहेर खातो म्हटलं तर किती पैसे लागणार सांगा. आधी इतकं टेन्शन आले ना काय म्हणजे सांगायची सोय नाही. ऋतुजाला म्हणजे मला परत भीती वाटायला लागलेली आहे की ऋतुजाचा पाय तर नाही शेक होणार ना. त्यामुळे इतकं टेन्शन येत आहे तुम्हाला काय सांगू. आणि वरतून नाही का आता खाण्यापिण्याचा तर इश्यू येत आहे बघा. इथे आम्हाला काही माहीतच नाही पडत की पाणी येणार आहे नाही येणार आहे. गव्हर्नमेंटचं काय म्हणजे जे असतात ना मॅसेजेस वगैरे हे इथे ग्रुपमध्ये येतात वाटते. पण माझं कसं आहे आमची घरमालकीन मला म्हणाली होती की इथल्या बायकांशी तुम्ही बोलूच नका आणि ग्रुपमध्ये तुम्ही जाऊच नका. त्याचं रिझन पण असं आहे बघा की इथली अजून एक ताई होती ना जी ग्रुपमध्ये होती. तिच्या घरमालकाने तिला ॲड करायला लावलेलं होतं. पण इतकी भांडणं असतात म्हणजे जे कामाची गोष्ट आहे ना ते सोडून नाही का ह्यांची भांडणं, एकमेकाला काय म्हणणं, एकमेकाचे नंबर घेणं, स्टेटसवर काही ठेवणं करणं असे म्हणजे भरपूर प्रकार झाले. तुम्ही समजू शकता. आपण काय ओपनली तर बोलू नाही शकत त्यांच्याबद्दल. तर भयंकर भांडणं आहेत म्हणजे एकमेकांशीच खूप भांडणं आहेत. मग त्याच्यामुळे नाही का आपण राहतो किरायाने. आपण कशाला घुसा यांच्या मधामध्ये. म्हणून मी काही जातच नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं आता तर उन्हाळा येणार आहे बघा. कसं करणार विचार पडला आहे. एक तर आज ऋतुजाचा पेपर होता. सकाळी गेलो आम्ही. बिचारी माझी पोरगी फक्त चहा बिस्किट पण नाही खायला मिळाले तिला. एवढूशा कपामध्ये ते आम्ही तिघीजण चहा पिलो. मग आता काय खाणार काय नाही. एक तर वॉशरूमलासुद्धा पाणी नाही आहे. आंघोळीचं तर दूरच राहिलं. आता 2 दिवस नळ नाही येणार आहे. आणि आता सणवार येत आहे तोंडावरती म्हणजे भोगी आहे. आपल्याला पूजापाठ करावी लागते. संक्रांत येणार आहे. तर म्हणजे कसं करू ना मला विचारच पडला आहे आता. खूप जास्त टेन्शन आहे. काय विचारू नका. तर पाण्याशिवाय काही होत नाही. पाणी नसलं की घरामध्ये ना असं खूप भयंकर डेंजर असं फील यायला चालू होते. पाणी असलं तर माणूस काम करते आणि इतकी तब्येत खराब वाटायला लागलेली आहे माझी. असं वाटतंय ना डॉक्टरकडे गेल्याशिवाय आता मला काही इलाज नाही आहे. इतकं भयंकर मला पूर्ण बॉडी पेन होत आहे. म्हणजे रोज मी बाहेर जात आहे बघा. आता ऋतुजाचे पेपर येत आहे त्यामुळे मला बाहेर जाणंच आहे. कोमलमध्ये मी सोडून देते. पण खरंच कोमल आधीच तिला गाडी नाही चालवू शकत ती ब्रेस घालून. आणि विदाऊट ब्रेस तर ती बसू पण नाही शकणार नाही का. तर इतक्या दूर जायचं बघा. परत तिला वापस यायचं. मग परत तिला घ्यायला जायचं आणि परत वापस यायचं. असं 4 वेळा माझं म्हणजे नाही 4 वेळा नाही 2 वेळा येणं जाणं होणार. मग तुम्ही सांगा इतकं लाँग डिस्टन्स आहे तर कसं मी करणार. त्याच्यामुळेच मला बॉडी पेन होत आहे. कंटिन्युअसली मी बाहेर जात आहे. आणि जो माझा प्रॉब्लेम होता ना जो माझा म्हणजे ज्या हेल्थ प्रॉब्लेममुळे मला गाडीवर बसता येत नाही ते इतकं म्हणजे मला भीती वाटते त्याची की मला अर्जंटलीमध्ये ऑपरेशन नाही करावं लागलं पाहिजे. इतकं डेंजर आहे ते. म्हणून की नाही मी स्वतःला खूप म्हणजे हे करत आहे. मला एक जॉब पण मिळाला होता जो गाडीवर बसून म्हणजे ते नाही का इकडे तिकडे पार्सल वगैरे. पण पैसे मिळाले असते ॲटलिस्ट घर चालवण्यापुरते. पण त्याच्यामध्ये पण इश्यू आहे की मी गाडीवर बसूच नाही शकत. आता कोणती तरी ताई मला म्हणाली होती की रिक्षा तुम्ही गाडी खूप चांगली चालवतात रिक्षा. तर
ताई रिक्षा घ्यायला पण पैसे लागतात, इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. आणि तुम्हाला अजून माझी हेल्थ प्रॉब्लेम माहीत नाही आहे, त्यामुळे सगळे तुम्ही जे काही सजेशन देता ना ते तुम्ही आपापल्या परीने देता, पण ते मी नाही करू शकत. म्हणूनच तर मी यूट्यूब चालू केलेलं आहे. तर आणि खूप असतं रिक्षा चालवणं, काही म्हणजे खेळ नाही आहे, नाही का. त्या बायका पण असं, ते माणसं कसे छपरी असतात ना तशाच त्या बनून जातात आणि कसेही आडवे तिडवे गाडी चालवतात. आता आम्ही बघतो ना की माणसं काय, माणसांपेक्षा खूप पुढच्या लेवलच्या गाडी चालवतात त्या. आणि आपल्या मागं 2-2 मुलं आहे, नाही का. मी कशी जीवावर उदार होऊन गाडी चालवते ना हे तुम्हाला माहीत नाही आहे. शिव्या, कधी कधी शिव्याच तोंडातून निघतात. इतके भयंकर लोक आडवे तिडवे गाडी चालवतात, एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे हा जॉब पण मी करू नाही शकत, कारण एवढी दगदग होते मला. पूर्ण बॉडी पेन आहे, पूर्ण बॉडी पेन आहे. असं वाटतं आता मी आजारी पडणार आहे, चांगलीच आजारी पडणार आहे, कारण माझ्या पहिले सांगत ताकद नाही आहे. जे काही मला 2-3 प्रॉब्लेम आहेत, मी कशी करते ह्या प्रॉब्लेममध्ये पण मी कशी करते ना, ते माझं मलाच म्हणजे विचार येते की कशी मी सर्वाईव्ह करत आहे. ते कुठेतरी माझ्या देवाची कृपा आहे बघा, म्हणून थोडंसं मला त्यांनी थोडंसं सांभाळून ठेवलेलं आहे की जेणेकरून मी घरातली काही कामं तरी करू शकेल. आता मला वाटते तेही नाही मी करू शकणार, एवढं मला प्रॉब्लेम येत आहे. काय करणार आहे सांगा. आणि आता ग्रुपमध्ये नसल्यामुळे मला इतका प्रॉब्लेम होते, मला काही माहीत नाही पडत पाणी कधी असते नसते, कधी येणार आहे नाही येणार आहे. आता तो उन्हाळा येणार आहे. तुम्हाला वाटते ही रूम एवढी हे आहे, पण तसं नाही आहे. कॅमेऱ्यामध्ये खूप चांगलं दिसते, पण रिअलमध्ये तेवढं काही रूम हे नाही आहे. आणि नुसत्या रूम असून काही होत नाही. बाथरूम खूप छोटा आहे आणि गॅलरी पण खूप छोटी आहे. आणि एवढ्यामध्ये कमीच म्हणजे व्यवस्थितच मिळणार, समजा व्यवस्थित पण नाही मिळत आहे, कमीच आहे. इथले लोक खूप ओरडतात आणि एकामेकांच्या दारात कचरा टाकणे आहे ऑल. खूप भांडणं असतात इथे, खूप भांडणं. तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं इझी नाही आहे कोणतीच गोष्ट, नाही का. आणि इतका प्रॉब्लेम होतो इथं राहण्यासाठी. आता 1 वर्ष झाले बघा मी इथे राहत आहे. मागच्या वर्षी इतका प्रॉब्लेम झाला आम्हाला. बरं झालं माझ्याकडे तो ड्रम आहे, आता त्याच्यात मी ठेवते कपडे, ठीक आहे. माझ्याकडे अलमारी नसल्यामुळे मी जम्बो कॅरी बॅग्समध्ये कपडे ठेवून आता त्याच्यात मी ठेवते. मग ते कपडे मला असेच ओपन ठेवावं लागतात, जम्बो कॅरी बॅग्स. मग इतकी धूळ येते इथं, खूप भयंकर धूळ येते आणि धूळ कपड्यांना लागणार, नाही का. असा आहे प्रकार. मग आता काय करता. ड्रम काढून ठेवला आहे मी, पण पाणी काही मिळालेलं नाही आहे. सगळ्यांनी तर त्यांना माहीत असेल त्यांनी मस्त आपले पाणी भरून घेतलं, आम्ही राहिलो तसेच. असा प्रॉब्लेम आहे इथे. म्हणजे कसं आहे बघा, आता आमच्याकडून मेंटेनन्स तर घेतात, सगळेच मेंटेनन्स भरतात. सगळे नाही भरत आहे ना, काही काही लोक भरत नाही आहेत. काही लोक भरत नाही ना, तर त्यांच्यामुळे हे लोक टँकर पण मागवत नाही. आणि मग ह्यांचं मस्त आपापसात चाललेलं असतं, स्वतःच पाणी भरून घ्यायचं, स्वतःच डिस्कस करायचं. आम्ही काही कुणाच्या मधात जात नाही. बसा म्हणतो तिकडं, काय करायचं ते करत बसा. आम्ही किरायदार आहे तर आम्ही मेंटेनन्स देतो, पण काही लोक असे आहे ते ज्यांची स्वतःची घर आहे ते आगाऊ आहे, ते लोक बिलकुल आम्ही मेंटेनन्स देणार नाही म्हणतात. मग त्याच्यामुळे काय होतं, जे काही पैसे मेंटेनन्स जे लोक देतात ना ते लोक टँकर मागवलं तर ज्यांनी पैसे नाही भरले ते पण त्यांच्याही नळाला पाणी येणं ते लोक भरून घेणार. तर त्याच्यामुळे ह्यांच्यात लागतात भांडणं. तशी भांडणं आहेत म्हणा, पार्किंगवरून, ह्याच्यावरून त्याच्यावरून. कुणाची गाडी पंक्चर कर, माझी केली पंक्चर. कुणाचे हे कर, काचा फोड गाडीच्या वगैरे, असे प्रकार इथं खूप करतात. जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे इथं राहणं पण, ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे कसं आहे, आता मी म्हणजे पाहणार आहे दुसरी रूम, मी पाहण्याचा विचार केलेला आहे. पण आता कुठे पाहू, मला इतका विचार पडलेला आहे बघा. इतकी पाण्याची प्रॉब्लेम येते. ऋतुजाचे पेपर चालू होत आहे, कशी करणार ना. विदाऊट पाण्याचं कसं करणार तुम्ही सांगा. दर आठवड्याला 2-2, 3-3 दिवस पाणीच नाही राहत, तर कामं तरी कशी करणार. असा आहे आमचा प्रॉब्लेम. तेवढं दिसतंय तेवढं नाही आहे. घर आहे, सिटीच्या बाहेर आहे म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला येण्या जाण्यात पैसे लागतात. महाग सिटीमध्ये घेतो म्हटलं तर खूप महाग पडतो तुम्हाला, ठीक आहे. इथं आलं तर इथं येण्या जाण्यावरच, पेट्रोलवारीच तुम्ही महागून जाता. त्यामुळं कसं आहे, सगळं टेन्शन आहे. आणि जे पण रूम्स मिळतात ना ते पण बरेच म्हणजे सिटीच्या बरेचसेच लॉंगच मिळतात. एकदम सिटीमध्ये जिथे मी आधी राहायची ना तिथे तर आता भयंकर म्हणजे 15,000च्या खाली तर रूम मिळणं अशक्य आहे. आणि फ्लॅट तर सोडा, 2 रूमचं घर असतं ना तेच 8-8, 9-9, 10-10 हजाराचे झालेले आहे. त्याच्यामुळे खूप आम्ही त्रास सहन करतो इथे. काय करता आता, कधी येणार पाणी माहीत नाही आम्हाला. तर आता इथंच व्हिडिओचा एंड करते मी आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय.